श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 154। देमतीला कुष्ठ धर्माचे निरूपण। एके दिवशी सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर सर्वज्ञ आतील ओट्यावर बसलेले होते, तेव्हा साधा आली, दंडोते घातली, श्रीचरणा लागली। मग सर्वज्ञांजवळ बसलेली होती तेवढ्यात देमाईसा आली, तिनेही दंडोत केले व बसली। तेव्हा सर्वज्ञांनी साधेला सांगितले, साधे हो जा, स्थान करून या। हो जी म्हणून साधा उठली, दंडोत घातले, श्रीचरणा लागली, मग कपडे घेऊन बाहेर निघाली। सर्वज्ञ देमाईसाला काय बरं सांगतात म्हणून ती दरवाजाजवळ ऐकण्यासाठी आडोश्याला उभी राहिली। सर्वज्ञांनी सांगितले, देमती तुम्ही गावाला जा। देमाईसाने म्हटले, हे काय जी, आपले सर्व सोडून सर्वज्ञांच्या दर्शनाला यावे आणि सर्वज्ञ पाठवून देतात, काही विशेष निरूपण करत नाहीत। सर्वज्ञांनी विचारले, तुमचे काय होते, तुम्ही काय सोडले? देमती, स्त्रियांचा तर त्यागच नाही, पती होता तो मेला, वस्त्र अलंकार नेसून घालून मिरवणे नाही, पतीचे काही असावे तर तेही नाही, तर बापा भावाकडे स्वयंपाक करावा, खरकटी भांडी घासावी, मग घासभर जेवण करावे, त्यापेक्षा आम्ही सांगू त्या वेळेला जावे, आम्ही बोलू त्या वेळी यावे, हे काय कमी मोलाचे आहे? देमतीने म्हटले, जीजी पण थोडी फार तरी काही माहिती पाहिजे ना। सर्वज्ञांनी विचारले, काय जाणू इच्छिता देमती? आमच्या जवळ कुष्टी याच्या धर्माप्रमाणे असावे, देवो माझा मी देवाचा, ऐसे या परी अशी जो की देमती। तेव्हा तिने विचारले, जीजी तरी अन्न वस्त्राचे कसे करावे? सर्वज्ञांनी म्हटले, देमती, सहस्रार्जुनाने भक्ती केली तेव्हा तळ हातावर विस्तव घेतला तर त्याला एवढे सामर्थ्य दिले, मा तो येसना परमेश्वरू, तेया चेया होई जो की देमती, मग जयाचे ते तया ते सांभाळीती। देमाईसाने विचारले, जीजी कुष्टियाचे धर्म ते कसे? मग सर्वज्ञांनी कुष्टी याचा दृष्टांत सांगितला। कोणी एकू वेहारा असे, तयासी कुष्ठ झाले, सोयरी धायरी तयाची खंती करीती, बाप भाऊ खंती करीती, तो थुंकी तरी तयाचे पुत्र ब्राह्मणी खंती करीती, बाहेरी बेसो नेंदीती, माया बहिणी म्हणती, थू मर कोडी, मरो का हे आंझुई का जिताये, ऐसा उबगला, मग गावा मागे दुर्बळेश्वर देवो, तेथे आला, देवा तू माझा मी तुझा, ऐसे म्हणून उंबरा उसीसे करुणी निजेला, पाठी तिये आली, तेया ते म्हणे, तुम्ही माझी नवा, मी तुमचा नव्हे, ऐसे म्हणून राहे। मग कोणी एकू खापरी भरुनी अन्न ठेवी, कोणी एकू करा भरुनी उदक ठेवी, हाता पायाचे थापे झाले होते, तो ऐसे पाणी पिये, म्हणून गोसावी श्रीकरा चोनी अनुकारे दाखविली, कोणी एकू येसने सापटे पांघुरावेया दे, तो पांघुरावेया दे, मा काहीसी प्राकृत देवता, दृष्टी तरी अन्नोदक पुरविले, अदृष्टी तरी आपुले फळ दिदले, तसे देव माझा मी देवाचा असा अपूर्व भावाने असावे, असे देमती सांगितले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।